नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा आणि तेजाने प्रेस कॉन्फरन्स भरवलेली असते आणि त्यामध्ये आता रिपोर्टर्स त्या दोघींनाही प्रश्न विचारत असतात. आता एक रिपोर्टर प्रेरणाला विचारतो की अण्णा केदारच्या खुनामध्ये तुम्ही आणि तुमची मैत्रीण तेजस्वी विचारे दोघी पण मुख्य सस्पेक्ट आहात आणि याच आरोपाखाली तुम्हाला अटक देखील झाली होती. तेव्हा प्रेरणा रागाने म्हणते की कुठून मिळतात तुम्हाला या सगळ्या बातम्या आणि खोटं आहे हे सगळं. तेव्हा दुसरा रिपोर्टर विचारतो की म्हणजे वल्लरी मनोज भांबरे यांनी दिलेली माहिती खोटी आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला. तेव्हा प्रेरणा इमोशनल होत म्हणते की बापरे, वल्लरीने सांगितलं हे सगळं तुम्हाला. ती वल्लरी इतकी दुतोंडी असेल असं वाटलं नव्हतं आणि म्हणते की हे बघा, तुमची ॲडव्होकेट वल्लरी हे सगळं का करते ना मला खरंच माहिती नाही आहे. गोळी ही अजितच्याच हातून झाडली गेली आणि त्यानेच केला अण्णा केदारचा खून, पण तरीही तिचं सतत मला प्रेशराईज करते, धमक्या देते की तू अण्णा केदारचा खून केला हे मान्य कर. ती हे सगळं का करते ना मला खरंच माहिती नाही आहे. मी ना खरंच हात जोडते आणि सांगते की मी नाही मारले अण्णा केदारला आणि म्हणते की माझा नवरा अजित, त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे, पण मग म्हणून त्याने जो गुन्हा केला आहे त्याची शिक्षा मी का भोगायची. मी नाही जेलमध्ये जाऊ शकत ना, कारण मी काहीच केलेलं नाही आहे. पण ती वल्लरी सतत मला धमक्या देते आणि ते हे सगळं का करते ना हे खरंच मला कळत नाही आहे, पण ती खोटं बोलते. त्यावर आता एक रिपोर्टर विचारते की तुम्ही तर थेट आरोप करता त्यांच्यावर. तेव्हा तेजा म्हणते की आरोप हे सत्य परिस्थिती आहे आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की वल्लरी प्रेरणाला धमकावत होती. प्रेरणाने जर वल्लरीचं ऐकलं नाही ना तर ती तिच्यावर खोटी केस टाकेल अशा धमक्या दिल्यात तिला. आणि वल्लरी तर ते करूच शकते ना, कारण वल्लरी वकील आहे. तिच्यापुढे आम्हाला काय करता येणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर एकेकाळी आमची चांगली मैत्रीण होती. ती इतका सपोर्ट केला याआधी तिने आम्हाला, पण माहिती नाही आहे की का आणि कशी तिची अचानक मती फिरली ते. मला तर ना वेगळ्याच गोष्टीचा संशय आहे. या सगळ्यामागे ना वल्लरीचं काहीतरी वेगळं इंटेन्शन आहे. म्हणजे अण्णा केदारच्या खुनाच्या आरोपाखाली प्रेरणाला जेलमध्ये टाकायचा तिचा प्लॅन आहे. एकदा प्रेरणा जेलमध्ये गेली की बाहेर अजित खचणार आणि एकदा अजित पण खचला की या दोघांच्या नावावर जो कॅफे आहे तो हडपण्याचा तिचा प्लॅन आहे. तसंही पैसे बघितले की भल्या भल्यांची नियत फिरते. मग वल्लरी काय चीज आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरोबर बोलतेस तू अगं तेजा. आता तू बोलल्यामुळे माझ्या लक्षात आलं की वल्लरीच्या आमच्या कॅफेमध्ये आधीपासूनच डोळा होता. हे खरं आहे, बरोबर बोलतेस तू. तितक्यात तिथे आता वल्लरी येते आणि रागातच प्रेरणावरती ओरडत म्हणते की दुसऱ्यांवर आरोप करण्याआधी आपण धुतलेल्या तांदळासारखे आहोत की नाही हे आधी तपासून घ्यावं माणसाने. तेव्हा आता प्रेरणा आणि तेजा वल्लरीकडे बघायला लागतात. आता वल्लरी या दोघींजवळ येते आणि प्रेरणाकडे हात करत म्हणते की हिच्यावर खुनाचा आळ असताना तरी ही उजळ मात्याने फिरते. ही बाई लाज कशी वाटत नाही हिला. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी, तोंडाला येईल ते बोलू नकोसा. यावर वल्लरी म्हणते की खरं तेच बोलते मी, पुरावा आहे माझ्याकडे. अण्णा केदारचा राईट हँड रघु सुसाईड करायच्या आधी त्याने ही चिठ्ठी लिहिली होती आणि यात स्पष्टपणे लिहिले की प्रेरणा वालावलकर आणि अण्णा केदार यांचे अनैतिक संबंध होते आणि यात स्पष्ट लिहिले की प्रेरणा मॅडमनेच मला अण्णा केदारला मारायला सांगितलं होतं, पण मी त्याला मारू शकलो नाही आणि पण म्हणून मग त्यांनीच त्याचा काटा काढलाय. म्हणजे त्यांनीच खून केला अण्णा केदारचा आणि त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी मलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण मी कसाबसा निसटलो, पण मला माहिती होतं की त्या मला सोडणार नाहीत. म्हणूनच त्यांनी माझा जीव घ्यायच्या आधी मी स्वतःला संपवतोय. आणि म्हणते की पाहिलंत ना तुम्ही की सगळ्यांनी ही असली व्यभिचारी आणि खुनीबाई समाजासाठी घातक आहे, कलंक आहे ही बाई. लाज नाही वाटत हिला इथे प्रेस कॉन्फरन्स घेताना. आता हे ऐकून प्रेरणाला वल्लरीचा खूपच राग येतो आणि ती रागाने वल्लरीवरती ओढत म्हणते की लाज तुला कशी वाटत नाही गं. जीभ जड कशी झाली नाही तुझी. स्वतःच्या नवऱ्याला तुरुंगात टाकायला निघाली होतीस तू. माझ्याविषयी तेच बोलणार तू. आणि म्हणते की पण खरंच तुला काहीच वाटलं नाही का गं माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना. लाज वाटायला पाहिजे होती तुला. वल्लरी पण कसं काही नाही वाटलं तुला, असं म्हणून ती जोरात वल्लरीच्या कानाखाली देते. आता वल्लरीसुद्धा प्रेरणावरती जोरात ओरडते आणि म्हणते की प्रेरणा, हात कसा उचललास गं माझ्यावर, असं म्हणून तीसुद्धा आता प्रेरणाच्या कानाखाली देते. तर आता या दोघींची भांडणं बघून तेजामध्ये पडते आणि वल्लरीवरती आरोप करायला लागते आणि म्हणायला लागते की वल्लरी, तुझी अरेरावी आता आम्ही चालू देणार नाही या. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की हिंमत कशी झाली आणि हिने हात उचललाच कसा माझ्यावर. आता तितक्यात तिथे मनोज येतो आणि हे सगळं बघायला लागतो आणि प्रेस कॉन्फरन्ससमोर या तिघींची अशी भांडणं पाहून मनोज खूप शॉक होतो. तर प्रेस कॉन्फरन्सवाले आता कॅमेऱ्यामध्ये हे सगळं शूट करत असतात. आता या
तिची भांडणं पाहून मनोजमध्ये येतो आणि म्हणायला लागतो की अरे काय करताय तुम्ही, कॅमेरे चालू आहेत, काय भांडताय तुम्ही, असं म्हणून तो या तिघींनाही शांत बसायला सांगतो. तेव्हा वल्लरी जोरात ओरडत म्हणते की 1 मिनिट थांबा आणि ती प्रेरणाला धमकी देत म्हणते की प्रेरणा वालावलकर, लक्षात ठेवा, लवकरात लवकर आता तू जेलमध्ये असशील आणि तुला शिक्षा हो त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे, त्यामुळे आता तयार राहा जेलमध्ये सडण्यासाठी. तर इकडे कोणीतरी मोबाईलमध्ये वल्लरी आणि प्रेरणाचा भांडणाचा तो व्हिडिओ बघत असतं. आधी त्या माणसाचा चेहरा आपल्याला स्पष्ट दाखवला गेला नाही आणि तो खूप वेळ व्हिडिओ बघत असतो आणि एकदाच आता त्याचा चेहरा दाखवला जातो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो समीर असतो आणि आता तो खुश होऊन या तिघींची भांडणं बघत असतो. तर यानंतर इकडे आता आपण पाहतो की सगळेजण घरी आलेले असतात. आता तेजा म्हणते की आपल्याच मैत्रिणीच्या सांगण्यावरून असं मारामारी करताना हसावं की रडावं हेच कळत नव्हतं आणि ते पत्रकार बघितलंस का, डोळे फाडून फाडून बघत होते आपल्याकडे. यावर प्रेरणा म्हणते की तेजा मस्करी सुचते का गं तुला, एकतर भांडणं मारामारी या सगळ्या गोष्टींचा तिटकारा आहे मला, त्यात आपल्याच मैत्रिणीला अशी थोबाडीत मारणं सोपं वाटतं का गं तुम्हाला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो का, पण मारताना तुमच्या हातामध्ये खूप जोर होता प्रेरणाताई. आता तेव्हा प्रेरणा खूप घाबरून वल्लरीकडे बघायला लागते. आता वल्लरी म्हणते की असं वाटलं नाही की तुम्ही नाटक करत होता, लागलं जोरात मला. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, जेव्हा अण्णा केदारला प्रेरणाने मारलं तेव्हा त्याच्या जिवारी लागलं असणार, म्हणजे भिरभिरला असेल ना तो हिने मारल्यावर. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते की आता ही मस्करी नाही आहे का गं तेजा, आणि ती वल्लरीची माफी मागत म्हणायला लागते की वल्लरी सॉरी गं, मी मुद्दाम नाही मारलं, जोरात माझा हात लागतो, याला मी काय करू. तेव्हा वल्लरी आणि तेजा हसायला लागतात. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई मस्करी करते मी, एवढं नाही लागलं मला, आणि तुम्हाला माहिती आहे ना मी माझ्या मैत्रिणीसाठी यापेक्षा जास्त त्रास सहन करू शकते. तितक्यात आता तिथे मनोज या सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो. आता मनोज यांना म्हणायला लागतो की तुम्हा तिघींना एक गोष्ट सांगायचीच राहिली असं म्हणत तो आणि तो म्हणतो की स्त्रियांच्या जिभेला शस्त्रासारखी धार असते असं म्हणतात, पण स्त्रियांच्या नखांनाही धार असते हे आज मला कळलं. तुम्ही तिघी एक काम करा ना की तुमची नखं बाजारात शस्त्र म्हणून विकायला काढा. तेव्हा आता या तिघीही खूप शॉक होऊन मनोजकडे बघायला लागतात. आता मनोज म्हणतो की तुम्हाला थांबवायला आलो आणि मला लागलं, हे बघा ओरखडे. तेव्हा तिघीही आता मनोजला सॉरी म्हणायला लागतात. तेव्हा मनोज म्हणतो की ठीक आहे, मस्करी केली मी. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी आता तरी खरं काय ते सांगणार आहेस का तू आम्हाला, का घेतली आहे आपण ती प्रेस कॉन्फरन्स आणि का आपण त्यांच्यासमोर भांडलो. आता वल्लरी सांगायला लागते की माझ्या हाती अशी काही गोष्टी लागल्यात की ज्याने हे सिद्ध होते की अण्णा केदारचा खून हा प्रेरणाताईंच्या हातून झालाच नाही. तेव्हा हे ऐकून मनोज, प्रेरणा आणि तेजा खूप शॉक होतात. आता वल्लरी सांगते की या सगळ्यांच्या मागे एक वेगळाच माणूस आहे. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी काय बोलते सगळं तू, म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं की प्रेरणाच्या हातात बंदूक होती आणि गोळी पण तिने झाडली होती, पण तीच गोळी अण्णा केदारला लागली हे कुठे पाहिलं आपण. प्रेरणाताईंनी झाडलेली गोळी डायरेक्ट अण्णा केदारच्या शरीरात गेली हे दिसलं का आपल्याला. तेव्हा मनोज म्हणतो की 1 मिनिट, हे सगळं खूप कन्फ्युजिंग आहे, सगळ्या घटना नीट आठवून पाहिल्या तरी तुला जे म्हणायचं आहे ना ते अजूनही समजत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की आपली जुनी जाणती माणसं सांगून गेलेत की कान आणि डोळे 4 बोटांचं अंतर असतं आणि आपण कानाने जे ऐकतो ते सत्य असतं असंही नाही आणि डोळ्याने जे पाहतो तेच सत्य असतं असंही नाही, आणि या दोन्हींच्या मध्ये जे 4 बोटांचं अंतर असतं ना त्यातच खरं सत्य दडलेलं असतं. श्वेताताई आल्या ना की मला पुराव्यासकट तुम्हाला सगळं काही सांगता येईल. तेव्हा मनोज म्हणतो की बरोबर आहे, कधी कधी दिसतं तसं नसतं. आता वल्लरी म्हणते की या सगळ्यांमध्ये आणखीन एक शॉकिंग गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, रघुने आत्महत्या केलीच नाही, त्याचासुद्धा खून झाला आहे. तेव्हा हे ऐकून प्रेरणा, मनोज आणि तेजा त्या तिघांनाही धक्का बसतो. आता तेजा म्हणते की वल्लरी हा तर खूप मोठा शॉक आहे अगं, आणि म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही की सगळं ठीक आहे पण मगाशी आपण एवढा सगळा ड्रामा केला त्या पत्रकारांसमोर, एकमेकांशी एवढं भांडलो, एकमेकांवर चिडलो, मारामारी पण केली, नको नको ते बोललो एकमेकींना, पण त्यांच्यासमोर हे सगळं असं वागून आपण काय साध्य केलं. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई तुम्ही ती बासरीवाल्याची गोष्ट ऐकली का हो, जो बासरीवाला गावामध्ये उंदीर लपून बसलेले असतात म्हणून त्याची बासरी वाजवून त्यांना बाहेर काढतो आणि बुडवतो, आपणही तसंच काहीसं करायचं आहे. हा जो कोणी चौथा माणूस आहे ना त्याचा आपल्यावर बारीक लक्ष आहे आणि ते नक्कीच असणार आहे, त्याने हे इंटरव्ह्यू पाहिले असणार आहेत तेच, आणि ही प्रेस कॉन्फरन्ससुद्धा पाहिली असणार आहे. आता जेव्हा त्यांनी हे जे काही प्लॅन केले ना ते सक्सेसफुल होत नाही आहे ना हे त्याला दिसेल
अजित भाऊजींना अडकवण्याचा प्लॅन सक्सेसफुल होत नाही आहे, म्हणून तो फ्रस्ट्रेट होणार आणि त्यातच तो एक चूक करणार आणि त्याच चुकीची आपण वाट बघायची आणि म्हणते की आता आपल्याला एवढंच बघायचं आहे की हा उंदीर बिळातून कधी बाहेर निघतोय ते. तर आता हे सगळं ऐकून प्रेरणा मात्र खूपच घाबरून गेलेली असते. तर तेजा आणि मनोजसुद्धा टेन्शनमध्ये आलेले असतात. तर यानंतर आपण पाहतो की तेजा आता एकटीच विचार करत बाहेर बसलेली असते. तेव्हाच आता तिथे मनोज येतो आणि तेजाला असं टेन्शनमध्ये विचार करत बसलेलं बघून तो तेजाला आवाज द्यायला लागतो आणि म्हणतो की तेजाताई, हो इथे असं बसून कसला विचार करताय. त्यावर तेजा म्हणते की मनोज, मगाशी वल्लरी जे काही बोलली ते तुला थोडंसं कन्फ्युजिंग नाही वाटलं का रे. माझ्यासाठी तर हाच मोठा शॉक आहे की त्या अण्णा केदारचा खून चौथ्याच कोणीतरी केला आहे. प्रेरणाने गोळी झाडली होती ना त्याला, मग कोणी केलं आहे खून, आणि मुळात जरी केला असेल तरी का केला, हे सगळं करून त्या माणसाला नक्की काय साध्य होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण तर सगळे तिथेच होतो ना, मग कोणी केलं असेल आणि कुठून. आणि म्हणतो की हे सगळं विचार करताना माझं डोकं फुटायची वेळ आली, मला काहीच कळत नाही आहे. त्यामुळे मनोज आता म्हणतो की तेजाताई, तुम्ही जो विचार करताय ना तोच विचार माझ्या डोक्यातसुद्धा घोळतोय. म्हणजे ती व्यक्ती कोणीही असू शकतंय. अजित आता बिझनेसमॅन आहे, त्याचा बिझनेसमधील विरोधक असतील, म्हणजे त्यांच्यापैकी कोणीतरी केलं असेल, म्हणजे मला असं वाटतंय. तेव्हा तेजा म्हणते की नाही, मला नाही असं वाटत. अजितसारखा माणूस इतका शांत, समजूतदार, मनमिळावू, कुणाच्या आद्यात मध्यात नसेल तो. त्याचे का कोणी शत्रू असतील, आणि जरी छोटे मोठे शत्रू असतील तरी ते एवढं काही करणार नाहीत ना. पण तू म्हणतोस त्याची शक्यताही नाकारता पण येत नाही. म्हणजे माणूस बिझनेसमध्ये कितीही चांगला असला तरी शत्रुत्व तरी असतंच ना. आणि ती आता अचानक खूप टेन्शनमध्ये त्याने म्हणायला लागते की पण मग हर्षित पण बिझनेस करतो, त्याच्या बाबतीत पण असंच असेल का. म्हणजे त्याचे शत्रू असतील आणि त्याला माहीतच नसेल तर. आणि ती खूप घाबरून जाते आणि म्हणायला लागते की मला आता खूप टेन्शन येतं आहे. अशा गोष्टी त्याच्या लाईफमध्ये घडत असतील आणि ते त्याला आणि मला माहीतच नसेल तर. आता जोपर्यंत वल्लरी मला सांगत नाही ना की हे सगळं कोणी केलं आणि का केलं, तोपर्यंत माझ्या डोक्यात ही गोष्ट सतत चालू राहणार. असं म्हणून तेजा आता खूपच पॅनिक होते. तेव्हा मनोज तेजाला समजवायला लागतो आणि म्हणतो की तेजाताई, अजितच्या बाबतीत असं होऊ शकतं अशी शक्यता मी दर्शवले, आणि प्रत्येकाच्या बाबतीत असं होईल असं काही नाही आहे. आणि तुम्ही असला निगेटिव्ह विचार करू नका. मला सांगा की हर्षित कसा आहे, आणि खूप दिवस झाले काही कॉल नाही, मेसेज नाही, कधी येणार आहे तो. तेजा मात्र यावर काहीच रिप्लाय देत नाही आणि ती टेन्शनमध्ये विचारात मग्न असते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी बाल्कनीत उभी असते आणि तिथूनच आता खालून 2 बायका चाललेल्या असतात आणि त्या एकमेकींशी बोलत असतात की प्रेरणाचं हे असं, आणि तिकडे समीर सर त्यांचं तर वेगळंच काहीतरी चालू आहे. कित्येक दिवस झालं ते ऑफिसमध्ये सुद्धा येत नाही आहेत. आता वल्लरी हे सगळं ऐकत असते. तर यानंतर आता श्वेतासुद्धा नाशिकहून आलेली असते. तेव्हा मनोज आता विचारायला लागतो की श्वेताताई यांनी नाशिकवरून जे पुरावे आणले आहेत ते नेमके काय आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते की अण्णा केदारवर ज्या गनने गोळी झाडली गेली आहे ती गन आहे, असं म्हणून ती कुठल्या तरी एका गनचा नंबर सांगते आणि म्हणते की ही गन तिच्या ॲक्युरेसी आणि स्पीडसाठी ओळखली जाते. आणि पंचनाम्यानुसार प्रेरणाताईंनी अण्णा केदारवर ज्या अंतरावरून गोळी झाडली त्या अंतरावरून गोळी अण्णा केदारच्या शरीराच्या आरपार जायला पाहिजे होती, पण पंचनाम्यात स्पष्ट लिहिले की गोळी अण्णा केदारच्या शरीरात सापडली. हीच ती गोळी जी प्रेरणाताईंच्या गनमधून निघाली होती, पण अण्णा केदारच्या शरीरात नव्हती. तेव्हा मनोज आश्चर्याने विचारतो की पण मग ती गोळी गेली कुठे. तेव्हा वल्लरी हसायला लागते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.